महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एक अत्यंत संवेदनशील आणि तापलेला विषय गाजतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी हक्कांचा मुद्दा राज्याच्या पटलावर केंद्रस्थानी आहेच, पण आता या लढ्याला एक वेगळं आणि तीव्र वळण मिळालंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात थेट वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून बावनकुळेंवर अत्यंत आक्रमक भाषेत टीका केली। इतकंच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील सभेत बाहुबली चित्रपटातील संवादांच्या शैलीत बावनकुळेंची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला। या वैयक्तिक आणि बोचऱ्या टीकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाले असून पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं। मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळेंची मिमिक्री केली होती आणि त्यांच्यावर टीका देखील केली होती। मनोज जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ आपण आधी पाहूया। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला ना, त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की। मराठा आरक्षण आणि ओबीसी कोट्याच्या या गुंतागुंतीच्या संघर्षात आता हे दोन प्रमुख चेहरे समोरासमोर आल्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघाले। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेवर आणि व्यंगावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत संयमी पण भावुक भूमिका मांडली। आपल्यावर झालेल्या टीकेमुळे व्यथित झालेल्या बावनकुळेंनी स्पष्ट केलं की माझ्यावर व्यंग करून किंवा माझी टिंगलटवाळी करून जर कोणाला आनंद किंवा समाधान मिळत असेल तर त्यांनी ते जरूर करावं, मी त्यावर काहीही बोलणार नाही। आपल्या भावना व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले की माझंही एक कुटुंब आहे, घरात बायको, मुलं, बहीण आहेत। अशा प्रकारच्या टीकेमुळे त्यांनाही मानसिक त्रास होतो। महसूल विभागाच्या कामाचा पाढा वाचताना त्यांनी सांगितलं की सरकारने अत्यंत पारदर्शकपणे लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटलीत। सुमारे 22 लाख प्रमाणपत्रांपैकी जर एखादं प्रमाणपत्र चुकीचं आढळलं असेल तर त्यावर तातडीने चौकशी लावून ते प्रकरण निकाली काढण्यात आले। जात प्रमाणपत्र देणं हे महसूलचं काम असलं तरी जात वैधता प्रमाणपत्र देणं हे समाज कल्याण विभागाचं काम असतं, असं सांगत एका प्रमाणपत्रावरून जरांगेंचा गैरसमज झाल्याचा दावा त्यांनी केला। तसंच राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं आणि दोन समाजांना समोरासमोर येऊ न देणं ही सरकार म्हणून आमची मुख्य जबाबदारी असल्याचं सांगत त्यांनी ओबीसी समाजाला रस्त्यावर न उतरण्याचं आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याचं आवाहन केलं। चंद्रशेखर बावनकुळे हे भावुक झाले होते आणि त्या दरम्यान ते काय म्हणाले, त्यांनी मनोज जरांगेंच्या टीकेवर, त्यांच्या मिमिक्रीवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नाही, मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कोणाची वाईट वागलो नाही। माझ्याशी असं का होते, नक्की मनामध्ये खंत आहे, पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत। सरकारमध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे। सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे। माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार आहे। काय माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध। अशा वेळी मात्र ठीक आहे, कुणाला वाटतं चांगलं तर। मनोज जरांगे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या संघर्षाची मूळ ठिणगी नेमकी कुठे पडली हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। जरांगे पाटील यांची पहिल्यापासूनच ठाम मागणी आहे की सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण दिलं जावं। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः ओबीसी समाजाचे एक प्रमुख नेते असल्यामुळे ओबीसींच्या मूळ कोट्याला किंवा हक्कांना धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे अशी त्यांची आणि सरकारची स्पष्ट भूमिका आहे। या वैचारिक भिन्नतेमुळेच वादाला सुरुवात झाली। यातच भर म्हणजे आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने थेट आणि आक्रमक शब्दांत राजकीय हल्ले चढवतात। पक्षाचे प्रमुख नेते आणि फडणवीसांच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या बावनकुळेंनी असा आरोप केला की जरांगे पाटील हे फडणवीसांवर खोटे आरोप करून मराठा समाजाची दिशाभूल करतात। बावनकुळेंच्या या आरोपानंतर जरांगेंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि हा वाद थेट वैयक्तिक खिल्ली उडवण्यापर्यंत पोहोचला।
या संपूर्ण घडामोडींकडे पाहिल्यास आता हा लढा केवळ सामाजिक आंदोलनापुरता मर्यादित राहिला आहे की त्याला राजकीय वळण मिळालं आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। बावनकुळे यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या हेतूवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे आंदोलन महाविकास आघाडीच्या राजकीय अजेंड्यावरून चालवलं जात असल्याचा गंभीर दावा केलाय। जरांगे हे केवळ सत्ताधाऱ्यांनाच लक्ष्य करतात पण विरोधकांना प्रश्न का विचारत नाहीत असा सवालही त्यांनी लावून धरलाय। दुसरीकडे जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय। एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या आणि त्यावर निघणारे जी.आर तर दुसरीकडे ओबीसी समाजात निर्माण होत असलेला असंतोष या दोन्ही गोष्टींमुळे राज्य सरकारची कोंडी होते। दोन प्रमुख नेत्यांमधील हा वाकयुद्ध आणि भाषेचा घसरलेला स्तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीवर दीर्घकालीन परिणाम करू शकतो। हा संघर्ष नक्की कुठे जाऊन थांबतो आणि यातून मराठा व ओबीसी दोन्ही समाजांना कसा न्याय मिळतो हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सर्वाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।